नमस्कार, आपले दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। 35 रुपयात जेवणासाठी कुठे जाल, काय काय मिळते जेवणात पहा, याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगरमध्ये मोठ्या संख्येने लहान मोठे दवाखाने आहेत। सर्व दवाखान्यामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था असतेच असं नाही। अशा रुग्णालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून रुग्ण येत असतात। त्यांच्या जेवणाची व्यवस्था होणे मोठे अवघड असते। त्यांचे नातेवाईक किंवा मित्र नगर शहरात राहतात किंवा पाहुणे येताना त्यांचा डबा आणतात, परंतु ज्यांची गैरसोय आहे अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी ना नफा ना तोटा या धर्तीवर दर्जेदार जेवणाची व्यवस्था आपल्याला आनंद ऋषीजी हॉस्पिटल शेजारी व आनंद ऋषीजी नेत्रालय इमारतीमध्ये अनुभवायला मिळते। माणुसकीच्या नात्यातून प्रत्येक रुग्ण नातेवाईकांना 2 वेळेस स्वादिष्ट दर्जेदार पोटभर जेवण फक्त 35 रुपयात महावीर भोजनालयामध्ये देण्यात येते। महावीर भोजनालयाचे व्यवस्थापक मिराचंद पटवा यांच्याशी दक्ष टाइम्स 24 ने संवाद साधला असता त्यांनी माहिती विशद केली। भगवान महावीर भोजनालय हे जैन सोशल फेडरेशन संचलित असून या भोजनालयाची सर्व व्यवस्था मी स्वतः मिराचंद हरचंद पटवा या नात्याने करत आहे। येथे सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रातून बायपास साठी किंवा हॉस्पिटलसाठी जे लोक येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अवघ्या 35 रुपयामध्ये पोटभर जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। सकाळचा नाश्ता उपीट पोहे पुरी भाजी हे पण 35 रुपयामध्ये पोटभर देतो। दुपारचं जेवण असतं त्यामध्ये वरण भात 2 भाज्या पोळ्या आणि 1 नमकीन हे 35 रुपयामध्ये मी जेवायला देतो। याचा मूळ हेतू एवढाच की बाहेर गावून जे लोक आलेले आहेत ज्यांची सोय नाही त्यांच्यासाठी ही व्यवस्था मी केलेली आहे। ज्याच्याकडे पैसे नसतील त्यांनी जेवून जावे, ज्याच्याकडे डबा आलेला नाही त्यांनी मागितले तर आम्ही त्यांना देतो। आमच्याकडे कुठल्याही उधारीची वही नाही, त्याला पैसे मागायचा अधिकार आम्ही ठेवलेला। या जेव्हा समाधानी होऊन जा हे दृष्टिकोन ठेवून मी माझं कार्य करत आहे आणि ह्या कार्याला जनतेने हॉस्पिटलच्या लोकांनी खूप सारा प्रतिसाद दिलेला आहे आणि जवळपास 10 हॉस्पिटल्स इथं आहेत। 10 हॉस्पिटलच्या लोकांना जेवण इथं दिलं जातं। सात्विक भोजन आहे। इथे कांदा लसण वांग बटाटा फ्लावर 12 महिने यूज होत नाही। टोटल जैन पद्धतीने हे जेवण दिलं जातं आणि हे जेवण सात्विक आहे, हायजेनिक आहे। या पद्धतीने ही व्यवस्था मी करतो। सकाळचा नाश्ता 8 ते 9:30, दुपारचं जेवण 12 ते 3, संध्याकाळचं जेवण 6:30 ते 9 या पद्धतीने आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ही बातमी पाहिल्यानंतर आपण एकदा नक्कीच भेट द्याल आणि इतरांनाही सांगाल। आपण हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, खात्री आहे यामुळे नक्कीच गोरगरिबांना मदतीचा हा व्हिडिओ ठरेल। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।